एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री मदत करतात की जाहिरात असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला। प्रसिद्धीसाठी शेतकऱ्यांना मदत करत असल्याची टीका खडसेंनी केली आहे। तसंच सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कंजूसी करत असल्याचं देखील खडसे म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माढ्याच्या मुंगशीमध्ये शेती नुकसानाची पाहणी केल्याचं पाहायला मिळालंय। नैसर्गिक संकट आहे, खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुम्हाला मोकळं सोडणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी पूरग्रस्तांना दिलं। आता म्हणजे बरं आहे की पाणी कमी झालंय, पूर्ण आणि आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधील नवापूर मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। ऊस सोयाबीन पीक शेतामध्ये आडवं झालंय। तसंच नागझरी पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटल्याने गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालंय। त्यामुळे तहसीलदारांनी या भागाची पाहणी करून कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। नाशिकच्या लासलगाव उगाव रोडवरील थेटारे रेल्वे अंडरपास पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। या पाण्यामध्ये भाजीपाला घेऊन बाजार समितीकडे येणारी गाडी देखील अडकली आहे। जवळपासच्या शेतकऱ्यांनी मदतीचा हात पुढे करत गाडीतील माल बाहेर काढलाय आणि दुसऱ्या वाहनामध्ये भरून बाजार समितीकडे रवाना केला। नाशिकच्या लासलगावमधील निमगाव वाकडा रोडवरील शिव नदीच्या पात्रामध्ये बर्फासारखा फेस आढळलाय। गेल्या 2 दिवसांतील मुसळधार पावसामुळे शिव नदीला मोठा पूर आला होता। त्याचप्रमाणे नदी पात्रामध्ये मानवी कचऱ्याचं प्रमाण देखील वाढलंय। त्यामुळे इतर घटक मिसळून हा फेसाचा थर तयार झाल्याची माहिती समोर येते। जामनेर शहरात आदिवासी समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलाय। बंजारा आणि धनगर समाज राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताय अशी प्रतिक्रिया मोर्चेकऱ्यांनी दिली।